मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आई बहिणीवरून शिवीगाळ केल्याप्रकरणी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली आहे. मी आई बहिणीवरून अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझे शब्द मागे घेतो, असे ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे जरांगे सरकारविरोधात सपशेल बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी आपल्या आमरण उपोषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आई बहिणीवरून अपशब्द वापरले होते. त्यांच्या या शब्दांचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. सरकारनेही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली होती. परिणामी मनोज जरांगे यांनी मंगळवारी एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली आहे. मनोज जरांगे म्हणाले की, मी शिवीगाळ केली नाही. ते आमरण उपोषण होते. साला प्रकार अनावधानाने झाला. मी आई बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत. पण त्यांनी विधान भवनाच्या पटलावर मी असे बोलल्याचा दावा केला असेल, तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो.